चा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाने आणि आपुलकीने विणलेले हे महावस्त्र देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। निश्चितपणे निवृत्त IAS अधिकारी आहेत, माजी नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर आहेत, तसेच शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र राज्य सभापती तसेच झोपडपट्टी सुधार महामंडळा म्हाडाचे देखील ते सभापती आहेत। त्यांचा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकूया मनोगत। सर्व खेळाडूंना विनंती आहे, पुढे या। आज या ठिकाणी माझे सहकारी एक कर्तबगार नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी सलग 8व्या वर्षी नगरसेवक चषकाचं आयोजन केलेलं आहे। त्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। ज्ञानेश्वर जे काम करतो ते काम खूप मोठ्या प्रमाणावर करतो, छोटं मोठं काम करत नाही। अतिशय भव्य, दिमागदार, शानदार अशा प्रकारचं काम ज्ञानेश्वर सुतार त्यांची सर्व टीम सातत्याने करतायत। त्या टीमला मी खूप खूप धन्यवाद देतो। खरं तर इतक्या सुंदर मॅचेस या ठिकाणी ज्ञानेश्वरनी घेतल्या। काल 10 संघ होते, आज 10 संघ होते आणि प्रत्येक संघ आणि त्यातला खेळाडू हा अतिशय दर्जेदार आणि डोळ्याला आनंद देणारा खेळ करणार आहे, ही याची जमेची बाजू आहे। ज्ञानेश्वरनी हे सामने भरवण्यासाठी प्रचंड नियोजन केलेलं आहे। स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च केलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त तुम्हा लोकांना आनंद देण्यासाठी केलेले आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे त्याच्यावर खूप मोठे आशीर्वाद आहे। एकनाथजी शिंदे साहेबांचा लाडका कार्यकर्ता म्हणून ज्ञानेश्वर सुतारला आम्ही ओळखतो। त्याच्या गावामध्ये आणि परिसरामध्ये अनेक कामं सातत्याने स्वतःच्या खिच्याला झळ सोसून तो करतो आणि त्या भागातल्या लोकांची प्रचंड सेवा ज्ञानेश्वर करतो। तुझं खूप खूप अभिनंदन करतो। ही सगळी तरुण जनता, ही सगळी तरुण मुलं तुझ्यासारख्या कर्तबगार नगरसेवकांमुळे 2 दिवस सातत्याने या खेळाचा आनंद घेऊ शकली आणि हेच काम आपल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की 80% समाजकारण करा आणि समाजकारणाचा भाग म्हणून ज्ञानेश्वरने क्रीडा क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, गरिबांना मदत करण्यामध्ये सातत्य दाखवलेलं आहे। आता जवळजवळ इतकी वर्ष झाली नगरपालिका बरखास्त होऊन, पण कधीही त्यांनी मी नगरसेवक नाही म्हणून कुठलंही काम टाळलेलं नाही। गोरगरिबांची कामं घेऊन सातत्यानं तो आमच्याकडे येतो, त्याच्या स्तरावर काम करतो। पेशंटला मदत करण्याचं काम असो, ग्राउंडचं काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, ॲडमिशनचं काम असो, सगळी कामं 24 तास मेहनत करून ज्ञानेश्वर सुतार करतो। त्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर दिल्या जातील असं आपल्याला आश्वासन देतो। या ठिकाणी या ज्ञानेश्वरला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आमचे वरिष्ठ जिल्हा प्रमुख रोहिदासजी पाटील, आमचे वरिष्ठ सहकारी श्री विजयजी माने, आमचे नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख कपूर साहेब, नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख संजयजी भोसले, अनेक मंडळी आणि या भागातले आमचे सहकारी, जुने सहकारी आणि अतिशय लाडकं व्यक्तिमत्व प्रल्हाद पाटील, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले। ज्ञानेश्वरवर सगळेच प्रेम करतात। ज्ञानेश्वर बोलतो कमी आणि काम जास्त करतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। एकदा ज्ञानेश्वरसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा, तालिया बजाव बच्चो। ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद। खूप धन्यवाद विजयजी नाटा साहेब। आपण हे जे ज्ञानेश्वर दादांबद्दल उद्गार काढले, आपले हे उद्गार मात्र कायम स्मरणात राहतील आणि याच प्रेरणेने मात्र समाजकार्य दादांच्या माध्यमातून केलं जाणार।
थँक्यू व्हेरी मच सर. तुम्हाला एक माहिती या स्पर्धेच्या निमित्ताने देतोय, कारण की ही पावसाळी स्पर्धा आहे. या पावसाळी स्पर्धेमध्ये नक्कीच विनरला आपण बोलवू. आणि या पावसाळी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये 10 कॅमेरे लावून ही स्पर्धा रेखाटण्यात आली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आजच्या दिवसात 3 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. काल 2 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. म्हणजे तब्बल 2 दिवसात 5 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या स्पर्धेसाठी. हे ओळख आहे या स्पर्धेची, म्हणूनच एक मानाची स्पर्धा आहे. आज मान्यवरांना अनेक कार्यक्रम आहेत, त्यामुळेच विनर्स आणि उपविजेता संघ, फक्त विनर्स टीमला आपण सन्मानित करणार आहोत. जितू रिची निलेश 11 डोंबिवली टीम. थँक्यू व्हेरी मच. साहेबांचा देखील आभार मानतोय. चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. साहेबांना एक कार्यक्रम होता, त्यामुळेच थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचा मनपूर्वक आभार आहे. चला आपण सगळ्यांचीच एक एक सन्मान करणार आहोत. सर्वात आधी आपण DJ मास्टर यांचे सगळ्यांचे सन्मान करणार आहोत. गंगेश, आपण या सगळ्याच टीमचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं DJ वादन. आणि मी ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते DJ वादन आहेत. याच शिरवणे गावातील एक सुप्रसिद्ध DJ मास्टर DJ गंगेश यांचा, नंदेश यांचा सन्मान आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीचं DJ वादन. चला प्रेक्षक प्लीज, सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय, दोन्ही टीम, तिन्ही टीम, आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि डोंबिवली टीम, आपण देखील समोर या. आपल्याला देखील विनंती करतोय. चला DJ मास्टर आमचे उपस्थित आहेत. मी रोहिदास पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आदरणीय रोहिदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण DJ गंगेश यांचा सन्मान आपण करणार आहोत. खूप चांगलं DJ वादन पाहायला मिळालं. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. एक सुप्रसिद्ध DJ मास्टर म्हणून पाहिलं जातं आणि एक क्वालिटीचं साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकायला मिळाली. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेच्या निमित्तानं tenniscricket.in या टीमचं देखील मी आभार मानतोय. त्याचे प्रोपरायटर संतोष नाणेकर असतील, सचिन मुंडे असतील, त्याचबरोबर संपूर्ण टीम, त्यांचा देखील आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं संतोष नाणेकर, तुम्ही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या. चला हा सन्मान स्वीकारा. मी ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. tenniscricket.in अगदी 10 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा रेखाटण्यात आली आणि त्या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तब्बल 5 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. आणि या tenniscricket.in चा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते tenniscricket.in चे आमचे सर्वच टेक्निकल टीम आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर सगळे अंपायर्स, दत्ता मेहर, शशी मेहर, तिन्ही अंपायरना विनंती करतोय की आपण मंचावर या. आपला तिघांचा एकत्र आपण सन्मान करणार आहोत. तर मी तिन्ही अंपायरना विनंती करतोय की आपण देखील मंचावर या. आपलं देखील सरसर स्वागत केलं जात आहे. या तिन्ही अंपायर खूप चांगली भूमिका बजावली या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि एक तटस्थ अंपायरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेसाठी एक न्यायाधीशाची भूमिका ज्यांची पाहिली. चला या तिन्ही अंपायर. चला कोणी अंपायर, दत्ता मेहर, शशी मेहर आपले प्रतिनिधी. चला पुढचा सन्मान असेल या स्पर्धेची ज्याप्रमाणे समालोचन झालं त्याप्रमाणे गुणलेखन देखील तितक्याच अव्वल दर्जाचं राहिलं. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नवी मुंबईमधील वन ऑफ द बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विघ्नेश मडवी नेरूळ यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी निलेश चंदू पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. येस, शशी मेहर आणि त्यांची टीम आली आहे, त्या सगळ्याच टीम मेंबरचा सन्मान केला जातोय. एकत्र सगळ्यांचा सन्मान मी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. या सगळ्या टीमचं मेंबर्सचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली अंपायरिंग राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
त्यामुळेच आपला देखील मनपूर्वक आभार. विघ्नेश मडवी आपला देखील सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. विघ्नेश मडवी यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर विघ्नेश मडवी आहेत स्कोरर आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आमच्या या आयोजकांच्या वतीने केला जातोय. खूप चांगलं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून रेखाटलं गेलं या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. त्याचबरोबर ह्या स्पर्धेसाठी टीम जमवणं, समालोचन करणं, अँकरिंग करणं, या सगळ्यांच्या टीमच्या एंट्रीज जमा करणं, त्या सगळ्या टीमला वेळेवर बोलवणं यासाठी एक महत्त्वाची भूमिका होती. ज्याप्रमाणे किरण मेहर यांनी मेहनत घेतली त्याप्रमाणे अजून एक व्यक्तीने मेहनत घेतली. त्याचं नाव आहे आमचे परम मित्र हर्षद मडवी सरांचा. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मी निलेश चंदू पाटील सर असतील आणि प्रल्हादजी निलेश चंदू पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे हर्षदजी मडवी सरांचा, कारण की समालोचन क्षेत्रामध्ये देखील त्यांचा हातखंड आहे. त्याचबरोबर आयोजनामध्ये देखील अगदी महत्त्वाची भूमिका असते. त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे. चला सगळेच खेळाडू प्लीज या, आमच्या मंचासमोर या. सगळेच खेळाडूंना विनंती करतोय आणि पुढचं सूत्र सांभाळण्यासाठी मी हर्षदजी मडवी सरांना विनंती करतोय. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने आज आम्हाला दिवसभरामध्ये अतिशय चांगली साथ मिळाली. समालोचक म्हणून या नवी मुंबईमध्ये अनेक स्पर्धांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती असते असे घनसोली गावचे सुपुत्र आमचे मोठे बंधू विघ्नेशजी मडवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. मी प्रल्हादजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते आमचे साथी समालोचक विघ्नेशजी मडवी यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. टीम ज्या आहेत त्यांनी जवळ यायचं आहे. विनंती आहे. बक्षीस समारंभ आपण सुरू करीत आहोत. प्रथम क्रमांक विजेता, द्वितीय क्रमांक विजेता आणि तृतीय क्रमांक विजेता संघ आपण समोर या. तसेच मॅन ऑफ द मॅच आपले बाकी होते ते आपण देणार आहोत. सर्वप्रथम ओमी केणी मॅन ऑफ द मॅच एक राहिला होता आपला, आपण तो घेऊन जायचा. ओमी केणी यावा आपण. आपल्या दिवा गावचा हा सुपुत्र आहे आणि मी प्रमोदजी भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार ओमी केणीला या ठिकाणी मात्र द्यायचा आहे. आणखीन एक सामनावीर विश्वजित ठाकूर, एक सामनावीर आपला देखील आहे. विश्वजित ठाकूर या आपण आपला सन्मान चिन्ह सामनावीराचा घेण्यासाठी. येस, विश्वजित ठाकूर आहेत का? विश्वजित नाही आहे. ओमीला द्या, दोन सन्मान चिन्ह द्या. मी ते झाल्यानंतर विनंती करेन अनिल दादा भोईर यांना की आपण ओमी आणखीन एक विश्वजितचा मॅन ऑफ द मॅच घ्या. त्यानंतर सुहास पवार मॅन ऑफ द मॅच एक राहिले. सुहास पवार यावं आपण. मी विनंती करेन सुहास पवारला. निलेश दादा पाटील यांना की आपण सुहास पवारला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड द्यायचा आहे. सर्वोत्तम गोलंदाज या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या नावाची चर्चा बरीच होती. सर्व मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण हातभार लावायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज या 3 मॅचेस त्याने खेळल्या. 3 मॅचेसमध्ये 3 महत्त्वाचे विकेट्स ज्याने मात्र मिळवल्या. गोलंदाज या स्पर्धेतला बेस्ट बॉलर प्रदीप पंडित, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस 3 विकेट्स.
आमचे सुजित पाटील आणि त्याचबरोबर विशाल मडवी यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेलं आहे. सुहाससाठी ते कॅश प्राईज होतं. सुहास या आपण. आणि केतनसाठी 1000 रुपये होते. सुहास पवारला आणि केतन म्हात्रे 1000. कोण आहे केतनच्या? केतन या केतन या. विशाल मडवी आणि सुजित पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइजेस आले होते. चला त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना विनंती करेन आपण हातभार लावायचा सर्वांनीच. या स्पर्धेमध्ये 98 धावांची एक बहारदार खेळी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली तो या स्पर्धेतील धावा ज्याच्या बॅटमधून उभ्या राहिल्या तो वाकळणगावचा सुपुत्र केतन म्हात्रे ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जितू रिची निलेश 11 डोंबिवली या टीमचा हा गुणवान खेळाडू केतन म्हात्रे ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. निलेश दादा यांचे शुभ असते आणि इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण बक्षीस देतोय आणि त्यानंतर आपण केतनशी अगदी थोडक्यात संवाद साधूया. केतन उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी मात्र तुला मिळत आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही फायनलपर्यंत येऊन पोहोचलात या नावाने जितू रिची निलेश या नावाने. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी टीमविषयी? प्रत्येक वर्षी आम्ही इथे खेळत असतो जितू रिची निलेश नावाने, पण प्रत्येक वर्षी आम्ही फर्स्ट राऊंड किंवा सेकंड राऊंडला हरत होतो. पण आज निश्चय करून आलेलो की भरपूर टुर्नामेंट आम्ही हरलो होतो. तर सर्वांना सांगलेलं का एक मॅच आहे ही मानाचा चषक आहे, त्याला एफर्ट द्या थोडा आणि ही फायनल मारायचा प्रयत्न करू आणि तो आम्ही केला. आणखीन एक प्रश्न की असं कोण खेळाडू असं वाटतं की जो टीममध्ये आल्यानंतर आता टीम थोडी पॉवरफुल झाली असं वाटतंय? सर्व प्लेयर चांगलेच आहेत, कारण की आज जो सर्वांनी जिम्मेदारी घेऊन जे खेळले, जे बॅटिंग वगैरे केली, त्यामुळे आम्ही आज फायनल मारलो. तर एकाचा नाही तर सर्वांची मेहनत आहे म्हणून आम्ही फायनल मारली. थँक्यू व्हेरी मच. हे होते केतन म्हात्रे ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजा किताब पटकावलेला आहे आणि आपण थेट जाणार आहोत मालिकावीराकडे. मालिकावीर या स्पर्धेमधील आणि मालिकावीरासाठी दिली जाणार आहे एक सुबक अशी प्रतिमा. ती प्रतिमा इथेच ओपन कराल मालिकावीर मानकरीने अशी आम्ही आशा करतो, कारण त्याचं दृश्य पाहण्यासारखं असेल. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 117 धावा करून मालिकावीर बनलेत प्रथमेश पवार. नाना ठरलेत या स्पर्धेचे मालिकावीराचे मानकरी, मॅन ऑफ द सिरीज. आणि रुद्र संकेश नाईक यांच्याकडून मालिकावीरासाठी 5000 रुपयांचं कॅश प्राईज होतं, ते देखील या ठिकाणी मात्र दिलं जाईल. प्रथमेश पवार नाना याच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे आणि मालिकावीराची मला वाटतं नानाच्या तर्फे प्रतिनिधी आलेले आहेत. नाना मुंबईला सध्या टुर्नामेंट सुरू आहे, त्या ठिकाणी टुर्नामेंट खेळायला गेला. त्यामुळे ही पहा छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस ते सिंहासनावरती आरूढ झाले त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने काय दृश्य होतं हे सांगणारी ही प्रतिमा या ठिकाणी मात्र दिली जाते आणि अगदी चप्पल काढून मात्र या प्रतिमेला तो स्वीकार करतो. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश नानासाठी झाल्या पाहिजे. आणि रुद्र संकेश नाईक यांच्याकडून 5000 आहेत, ते नानाला आपण जीपे करणार आहोत. ओके. त्यानंतर तृतीय क्रमांक खरं तर VK प्रतिष्ठान आहे,
परंतु आपण निश्चितपणे दुसऱ्या क्रमांकाकडे जातोय. दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान झालेले संघ अर्थातच यावर्षी खूप चांगला खेळ झाला आणि यावर्षीच्या हंगामामध्ये त्यांचा संघ फॉर्ममध्ये सुद्धा आहे. अंतिमच्या क्षणाला थोडासा संघर्ष कमी पडला म्हणून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. टीम आहे उद्योजक विजयजी चौहान यांचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ ठरला आहे या स्पर्धेचा उपविजेता, द्वितीय क्रमांकाचा मानकरी. या भावेश या आपल्या टीम सहित, अरे यश स्पोर्ट्सच्या जर्सी दिलेल्या त्या लगेच काढायची घाई झालेली. फायनलिस्ट आहेत तुम्ही, या लवकर. विशाल या, विशाल सर्वांनी या. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे खेळाडू सर्वांनी या आपण व्यासपीठावरती. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण द्वितीय क्रमांकाची ही आमची आकर्षक मनमोहक ट्रॉफी, ही भीमरूपी गदा आज मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमला सुपूर्द करायची आहे. विजयजी चौहान यांच्या घरामध्ये या कलेक्शनमध्ये आणखीन एक यावर्षी युनिक भर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भावेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा हा संघ आज मात्र उपविजेते पदावरती जाऊन पोहोचलेत. अभिनंदन टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम. सध्या राहू द्या, नंतर काढा. यस, आता गोविंदाचे दिवस आहेत, गदा घेऊन नाचा, काही हरकत नाही. चला चला. आणि त्यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, नगरसेवक चषक 2024 आदरणीय ज्ञानेश्वरजी नाईक साहेब यांच्या कार्याचा मान सन्मान अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक विजेता 8व्या एडिशनमध्ये घेऊन चाललेत डोंबिवलीकर. जीतू रिची निलेश 11 डोंबिवली टीम या स्पर्धेचे 2024चे चॅम्पियन विजेता संघ आहे. त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो, यावं आपण. केतन म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी संपूर्ण संघाने मेहनत केली. केतन असेल, सुहास असेल, त्याचबरोबर अमोल असेल, सर्वांची मेहनत होती. आणि प्रदीप याला देखील विसरून चालणार नाही आहे, कारण धुळे आहे या टीममध्ये. जेडी आहे, जेडीचा एक तो सर्वोत्तम झेल नाटासाहेबांना भरपूर आवडला. तर प्रथम क्रमांक आणि हे प्रथम क्रमांकाची गदाधारी ट्रॉफी चालली आहे डोंबिवलीमध्ये. यावर्षी स्वप्न होतं आणि ते स्वप्न केतन म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये आता पूर्ण होते. आणि नगरसेवक चषक 2024चे हे चॅम्पियनचा बोर्ड देखील आलेला आहे. अभिनंदन टीम जीतू रिची निलेश 11 डोंबिवली. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. सध्या सध्या राहू दे. दोघं जण वर पकडतील ना पुढे. हा, अशी पकडली तरी चालेल. अरे दे त्यांच्या हातात डायरेक्ट, संपला विषय. किरणदा तू थांब, तू थांब काय. तर एकदा जोरदार टाळ्या विजेत्या संघासाठी. जितुरीची निलेश 11 डोंबिवली संघ ठरलाय नगरसेवक चषक 2024 8व्या पर्वाचा विजेता संघ केतन म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये. आणि केतन एक मिनिट कारण नगरसेवक चषक आहे, ट्रॉफी त्यांच्या हातातून आपण स्वीकारत असताना 1-2-3 खेळाडू राहा, बाकीचे चला थोडे खाली. 1-2-3 खेळाडू फक्त थांबा. सुहास थांबा, आपण 2-3 खेळाडू थांबा. येस, बस. बाकी थोडंसं आपण रेस्ट करा. हे पहा, ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अखेर या स्पर्धेतील चॅम्पियन संघाला ही ट्रॉफी सुपर्द करीत आहोत. केतन म्हात्रे आणि संपूर्ण टीम अभिनंदन, मनापासून आपलं धन्यवाद आणि अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आणि हा या वर्षीचा सोहळा इथेच संपला असं आम्ही जाहीर करतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।